और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 4 मधील महादेव नगर आणि संतोष नगर यांच्या मध्यभागी असलेल्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या जागेवर सुमारे 1789 घरांची पंतप्रधान आवास योजना उभारण्यात येणार आहे। ही योजना जाहीर करताना परिसरातील एकही जुनं घर तोडलं जाणार नसल्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं होतं। मात्र मागील आठवड्यात सुमारे 25 घरांना नोटिसा बजावण्यात आल्यानं स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर महादेवनगरमधील नागरिकांनी प्रदीप दिलीप गरड, अशोक गरड, संतोष बंडेवर, हनुमान जाधव, जीतू शिरसाटे, नाना मंडलिक, संदीप गरड, सुशेन मंडलिक आणि नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक अरुण अशान यांची भेट घेतली होती। त्यानंतर आज विठाई प्रतिष्ठान येथे नागरिकांची बैठक पार पडली। या बैठकीला अरुण अशान, सचिन कदम, निलेश बोबडे, सूरज कारकर, नितीन सपकाळ, निखिल पाटील, प्रदीप गोडसे, अमर जग्यासी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत बोलताना अरुण अशान यांनी नागरिकांना दिलासा देत महादेवनगरमधील एकही घराची वीट हलू देणार नाही, नागरिकांच्या घरांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं ठाम आश्वासन दिलं। तसेच या सर्व प्रकरणामागे आमच्या विरोधकांचं षडयंत्र असून त्यात त्यांना यश येणार नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय। टाकी तुटली तो म्हणे आम्ही बगीचा बनवणार, म्हणजे लोकांना पाणी नको। आमच्याकडे पाण्याची टाकी होती, त्या ठिकाणी त्यांनी इकडनं पाईप टाक, तिकडनं पाईप टाक, इकडे वॉल बसव, तिकडे वॉल बसव। पण निसर्ग आणि कर्म हे नेहमी माणसाच्या बरोबर असतं असं मला वाटतं। मला कधी कमी पडलं नाही। तुम्ही बघताय की भीमकॉलनीला कधी पाणी नाही, कधी बोंबाबोंब दिसते। आज माझ्या भगिनी त्या तिकडनं घरकामाला जातात, भांडी धुण्या भांडीचं काम करतात। मी गरीब नगरसेवक आहे, गरीब वार्डाचा नगरसेवक आहे। माझ्याकडे गरीब गरीब लोक राहतात, आपल्याकडे श्रीमंत लोक कोण आहेत नाही। मग गरीबाच्या जीवावर उठला कोण? तुम्ही जर का गरीब, मी म्हणतो माझा वार्ड आहे तर माझ्या गरीबाच्या जीवावर उठला कोण? अरुण अशान आणि माझ्याबरोबर असलेले सगळे माझे चारही नगरसेवक, इंदिरा पाटील असू दे, सपकाळे असू दे, संगीता सपकाळे असू दे, किंवा अमर जग्यासी, काजल जग्यासी असू दे, आम्ही ज्या पद्धतीने या वार्डामध्ये काम करतोय, आम्हाला निवडून येऊन 6 महिने झाले। 6 महिन्यात आम्ही काय केलं? आम्ही गीता कॉलनीचा रस्ता बनवायला घेतला, आम्ही 30 सेक्शनचा रस्ता बनवला, आम्ही नवीन पाण्याची लाईन टाकली, टाकीचं काम फास्ट मध्ये करायला सांगितलं, या रोडचं काम अपूर्ण राहिलं होतं ते काम पूर्ण करायला घेतलं। कित्येक तरी दिवसापासून लाईट लागत नव्हती। का लागत नव्हती? रोड बनून किती दिवस झाले तुम्हाला माहिती, तुमच्या समोर घर आहे, लाईट लागत नव्हती। पाण्याची टंचाई आहे, कुठेतरी काहीतरी सांगायचं, पाण्याच्या वेळी लाईट जाते, इथे नवीन प्रकार आहे, पाण्याच्या वेळी लाईट जाते आणि मुद्दाम जाते। MSCB ला विचारलं तर म्हणजे साहेब लाईट चालू आहे आणि पाण्याच्या वेळी लाईट जाते। म्हणजे काही लोकांना अजून पटत नाहीये की आम्ही नाही होत म्हणून। ज्यांना कोणाला माझ्या बरोबर लढायचं असेल त्यांनी माझ्या बरोबर लढावं, माझ्या जनतेला का त्रास द्यावा? मी आहे ना, माझा त्रास आहे तर तुम्ही मला बोला ना। तुम्ही मोठे असाल तर आम्हाला एखादी मारून घ्या, आमच्या लोकांची घरं का तोडता? या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना जरी आली आणि त्याचं जरी इथे सगळं साम्राज्य पसरलं तरी पण माझ्या संतोष नगर, महादेव नगर मधला मी एकाही माणसाला बाहेर जाऊ देणार नाही। तुम्हाला मी त्या दिवशीच सांगितलं होतं, माझ्या कार्यालयात जे अनेक जण सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुम्ही घरी जाऊन बिंदास झोपा, तुम्हाला काय काळजी करायचं कारण नाही। या 20 तारखेच्या महासभेमध्ये मी तुमच्या सगळ्यांकरता महासभेमध्ये मी प्रशासनाला प्रश्न विचारणार आहे
पत्रकार महोदय इथे उपस्थित आहे, ते तुम्हाला पत्रकारितेच्या माध्यमातून, माझ्या संभाषणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील की मी तुमच्याकरता काय प्रश्न उपस्थित केला. आणि ही विनाशकारी जर का पंतप्रधान आवास योजना जर का इथे येत असेल आणि माझ्या गरीब लोकांना जर का उद्ध्वस्त करत असेल, तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत होऊ देणार नाही. आमच्या या ठिकाणी बाहेरनं लोकांनी येऊन राहावं, त्यांचं स्वागत आहे. या प्रभागामध्ये जो कोणी गरीब माणूस येईल इथे राहायला आवास योजनेच्या माध्यमातून त्याला न्याय मिळेल, पण असलेल्या माणसावर अन्याय हा मी होऊ देणार नाही. आज या ठिकाणी अजून काही ठिकाणी लोकांना नोटिसा भेटलेल्या आहेत असं मला माहित पडलं, बरोबर ना? सूरजनी मला सांगितलं की भाऊ सगळे लोक आज इकडे जमा होणार आहेत. गरडनी सांगितलं की भाऊ बघा हा असा कधी प्रसंग आला नाही. बोबडे रात्री मला फोन करून सांगतो की भाऊ बघा आपण निवडून आलो, काम करायचं, आता नवीन काम चालू होणार आहे तर आपले घर तुटणार आहेत. मी म्हणून असं काही नाहीये. समजा घर तुटते तर त्याला घराच्या बदल्यात काय देणार आहात? आज आम्ही कल्याण अंबरनाथ रोडची दुकानं तोडली, त्या लोकांना FSI दिला, ज्या ठिकाणी जागा होती त्यांना जागा दिली. आता जी शिल्लक दुकानं जी तुटणार आहेत त्या दुकानाच्या बदल्यामध्ये त्यांना आम्ही दुकान देणार आहोत. जेव्हा एखाद्याचं दुकान आम्ही देणार आहोत तर एखाद्याचा संसार आम्ही रस्त्यावर कसा आणून ठेवणार? त्याची पण सोय आम्हाला केली पाहिजे. त्या माणसाला पण आम्हाला न्याय दिला पाहिजे. आज वर्षोनवर्ष 4-4, 5-5 कुटुंब एकेका घरामध्ये राहत आहेत. खाली वर करून आपण आपलं आयुष्य घालवतोय. मुलगा झाला, मुलाचं लग्न झालं, नवीन संसार आला, वरती एक किचन, खाली एक किचन. आपण आपल्या असलेल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपण आपल्या ह्या ठिकाणी वास्तव्य करतो आणि कोणीतरी नोटीस देतं आणि सांगतं 7 दिवसामध्ये खाली करा. अरे 7 दिवसात खाली करायला काय तुमच्या बापाचा माल आहे? खाली करा. असं कसं खाली करा? मी अधिकाऱ्यांना त्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर जाब विचारला, मी अतिरिक्त आयुक्तांना विचारला की तुम्ही पंतप्रधान आवास योजना नक्की कोणासाठी आणतात? याच्यामध्ये कोणाची मिली बघत आहे का? आणि ह्या लोकांना बाहेर टाकून यांना कुठल्या आवास योजनेमध्ये पाठवणार आहात? तुम्ही मग आणणार कोणाला आणि पाठवणार कोणाला? या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आज तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी तुम्हाला सगळ्यांना गॅरंटीने सांगतो 100% एकदम, या ठिकाणून जर का कोणा माणसाचं घर तुटेल तर त्याला इथे नवीन घर मिळेल. ज्या माणसाचं घर तुटेल तो बेघर होईल ती स्कीम आपण होऊ देणार नाही. या ठिकाणी कोणी काय रात्रभरामध्ये आणून काय पिलर उभे करून बिल्डिंग बांधणार नाही. या ठिकाणी कोणी पण कपचूप मध्ये येऊन कुठलं काम करू शकणार नाही. परंतु आपल्याला भयभीत करायचं, पहिले लोकांना नोटिसा द्यायच्या, संभ्रमित करायचं, घाबरवायचं, नंतर सांगायचं की आम्हीच थांबवलं, आम्हीच हे केलं आणि ते बरोबर नव्हते, आम्हीच बरोबर होतो असं सांगण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही जरा रात्र वैऱ्याची आहे. आपण म्हणतो ना रात्र ही वैऱ्याची असते, तर रात्र वैऱ्याची आहे. तर यामध्ये कोण हे सगळं करताय हे तुम्हाला येत्या काळामध्ये दिसणार आहे. मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं होतं, आजही सांगतो. 20 तारखेच्या महासभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मी घेतलेला आहे आणि 20 तारखेच्या महासभेमध्ये मी प्रशासनाला विचारणार आहे की आमच्या लोकांना नोटीस देऊन त्यांना बेघर करून पंतप्रधान आवास योजना करा असं कुठे केंद्राने किंवा शासनाने तुम्हाला सांगितलं असेल तर ते आम्हाला दाखवा. आमच्या लोकांची सोय झाल्याशिवाय माझ्या प्रभागातील एकाही कुटुंबाला मी बेघर करणार नाही, ही तुम्हाला मी ग्वाही देतो. आज खरं म्हटलं तर मी या प्रभागामध्ये नवीन इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या नवख्या माणसाला सकाळी तुमच्या परिचित होते पण आम्ही सगळे नवीन नगरसेवक तुम्ही ते निवडून दिले. गरिबांचे कैवारी आहात आणि निवडून दिल्यानंतर या ठिकाणी कधी नव्हते वर्षोनवर्ष आपण धनुष्यबाण या चिन्हाला जे मतदान करत होतं ते चिन्ह तुम्ही कायम ठेवलं. आज या चिन्हाला घेऊन अरुण आशान तुमच्या दारात आलेला आहे. पुन्हा आपण त्या दिवशी
माझ्या कार्यालयाला भेट दिली होती. काही लोकांना 7 तारखेला 8 तारखेला नोटीस आला म्हणून माझ्याकडे आले होते. परंतु आता शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे की नोटीस का दिली, खरोखरच पंतप्रधान आवास योजना ही गरिबांना घरं देण्यासाठी आहे का गरिबांची घरं घेण्यासाठी आहे? आज ह्या प्रभागातल्या लोकांना बेघर करायचं, मग कुठल्या लोकांना आणून इथे बसवायचं? मग तुम्ही कोणासाठी हा प्रकल्प राबवताय? मला असं वाटतं पंतप्रधान आवास योजना ज्यावेळी डिक्लेअर झाली त्याचं श्रेय खरं म्हटलं तर ते सेनेचं श्रेय होतं. खासदार साहेबांनी केंद्रामधनं या युतीच्या सरकारने हे पंतप्रधान आवास योजना गरिबांकरता घरं बांधण्याची योजना हे महाराष्ट्रात आणली. परंतु ह्या ठिकाणी असलेले जे मागचे नगरसेवक आहेत त्यांनी मला वाटतं बाईट दिली होती मुर्दाबाद. आणि त्यांनी सांगितलं होतं की ही योजना येते, या योजनेचा एवढा लाभ होणार आहे. आपण जेव्हा एक योजना येते म्हणून सांगतो त्यावेळेस त्या तिथल्या लोकांचं गांभीर्य, त्या तिथल्या लोकांना राहणाऱ्या लोकांना भयभीत होता कामा नये. त्या लोकांची घरं जाणार नाही. त्या लोकांना ह्याच पंतप्रधान आवास योजनेमध्ये सामावून घेतील का, किंवा त्यांचे असलेले घर ही कायम राहतील का? पहिले याचा विचार करायला पाहिजे होता. गेल्या कित्येक वर्षापासून SRA स्कीम येणार, झोपडपट्टीतून बिल्डिंग उभा राहणार, मग ते गेल्यानंतर म्हाडाची स्कीम येणार, नंतर क्लस्टर मध्ये जाणार. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू असताना मी तुमच्या बाजूच्या प्रभागामध्ये भीम कॉलनीमध्ये राहणारा मी नगरसेवक, मी बाजूला तुम्हाला बघत होतो की बाबा भीम कॉलनीमध्ये असं काय येणार नाही, यांच्याकडे कसं काय सगळं येतंय. खरं म्हटलं तर झोपडपट्टी प्रभागातनं माझी आई 4 वेळा निवडून आली. त्या झोपडपट्टी प्रभागाचा कसा विकास केला, कसा कायात कलट केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. कारण तुम्ही इथे वर्षानुवर्षे इथे राहतायत. कित्येक लोकांचं परिवार ही 2री 3री पिढी इथे आहे आणि त्या 2ऱ्या 3ऱ्या पिढीने हे सगळं विकास होताना बघितलेलं आहे. आजच्या या गोष्टीचा खरं म्हटलं तर मला असं वाटलं नव्हतं की मला अशा काही मीटिंग मध्ये इथे यायला लागेल. परंतु ज्या दिवसापासून हा कोणी जो खेळ मांडला आहे तो माणूस या खेळामध्ये सक्सेसफुल होणार नाही. कारण मी त्यांना हा खेळ खेळू देणार नाही. तुम्ही ज्या आशेने, ज्या अपेक्षेने मला निवडून दिलेलं आहे ती तुमची अपेक्षा भंग मी करणार नाही. शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे एकाची पण इथे वीट हलणार नाही. पण जो कोणी वीट हलवतोय त्याला मात्र आता हलवल्याशिवाय राहणार नाही. बघा, मी कधी कोणाच्या शेपटावर पाय देत नाही, पण आपल्या शेपटावर पाय दिलं तर आपण सोडत नाही. आज या ठिकाणी कधीच अशी घटना घडली नाही की कोणाचं घर तुटलं नाही, कोणाचा पत्रा तुटला नाही. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा की गरिबासाठी लढणारा कोणतरी होता. आज सूडबुद्धी का जागी झाली? अचानक मध्ये असं काय झालं? जनतेचा कौल जनतेने दिला. दिग्गज लोक पडले. दिग्गज मध्ये कोणी त्यांना ओळखत नव्हतं असे लोक जिंकून आले. हा जनतेचा कौल आहे आणि जनतेचा कौल आहे म्हणजे जनता ही जनार्दन आहे, मतदार हा राजा आहे आणि राजाने दिलेला निर्णय प्रजेला मान्य करावा लागतो. मग तुम्ही नाराज का? आम्ही तर कधी इकडे आलो नव्हतो. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.